श्लोक 36. द्यूतैः छलयतामस्मि तेज तेजस्विनामहं जयोस्मि व्यवसायोस्मि सत्वं सत्ववतामहं. अर्थ: छळ करणाऱ्यामध्ये द्यूत, तेजस्वी लोकांचे तेज, जय, निश्चय व सत्वशीलांचे सत्व या भगवंताच्या विभूती आहेत, असे तू समज. विवरण: द्यूतैः छलयतामस्मि. माणसाची फसवणूक अनेक प्रकाराने होत असते. यामध्ये द्यूत हा सर्वश्रेष्ठ प्रकार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता जे महाभारताचे युद्ध कुरुक्षेत्रावर सुरू होणार आहे, तर ह्यापूर्वी साधारण 13 ते 14 वर्ष अगोदर धर्मराजांची घोर फसवणूक झाली होती आणि ती फसवणूक द्यूतामध्ये झाली होती. आता इथे एक विचार असा सुद्धा आहे की प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ भोगावे लागते व बुद्धी कर्मानुसारिणी आहे असेही म्हणतात. आणि येथे सुद्धा अगदी तसेच झाले आहे. स्वतः धर्मराज हा स्वतःला शहाणा समजत होता. नव्हे, खरं तर तो शहाणा होताही. वेदशास्त्र जाणणारा, अत्यंत धार्मिक स्वभावाचा, सात्विक असा हा धर्मशील पुरुष होता. आणि त्यांना द्यूत खेळणे हे वेदविरोधी आहे हे शास्त्राला धरून नाही, या सर्व गोष्टीचे ज्ञान होते. त्यांना त्या सर्व गोष्टी माहीत होत्या. पण एका क्षणात मोह झाल्याने ते द्यूत खेळायला बसले आणि फसले. एकदा इतका फसवला गेल्यानंतर सुद्धा पुन्हा लगेचच ती गोष्ट त्यांनी केली. म्हणजे दुसऱ्यांदा सुद्धा द्यूत खेळून मिळालेले राज्य त्यांनी परत घालवले. घटना घडणार असेल तर ती कोणी थांबवू शकत नाही. अगदी ब्रह्मदेव सुद्धा तसे करू शकत नाही, कारण ती ब्रह्माकडून होणारी पूर्वनियोजित अशी घटना पूर्वकर्मानुसार घडते. धर्मराजाने द्यूत खेळले. त्या कर्माचे फळ 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास त्याला भोगावा लागला. धर्मराजाने जर विवेकाने आपले ज्ञानपणाला लावून द्यूत टाळले असते तर असे फळ मिळाले नसते. पण हे सर्व घडविणारा भगवंतच असल्याने ते कोणी टाळू शकत नाही. द्यूतातील छळ म्हणजे फसवणूक किंवा त्याबद्दल वाटणारे आकर्षण ही गोष्ट आजही महाभारताप्रमाणे समाजात आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. कदाचित असे हे द्यूत खेळण्याची पद्धत बदलली असेल, पण परिणाम खोटेपणा, छळ, कपट अगदी आहे तसेच चालत आलेले आहे. तेजस्वी लोक हे समाजात वेगळेच असतात. ते वेगळे वागतात. त्यांचा इतरांवर अत्यंत प्रभाव असतो. शिवाजी महाराज, पहिले बाजीराव पेशवे, राणा प्रताप, अनेक स्वातंत्र्यवीर, लोकमान्य टिळक, सावरकर इत्यादी ही त्यांची उदाहरणे आहेत. ते तेज ईश्वराचा अंश असते. समर्थ असं म्हणतात की महायज्ञ सावधपणे समयी धारिष्ट्य धरणे, अद्भुत कार्य करणे देणे ईश्वराचे. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येकातील विजिगीषू वृत्ती आणि त्यानुसार केलेला प्रयत्न व त्यातून मिळालेले यश किंवा जय. जसे महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले व बाजीराव पेशव्यांनी ते सर्वस्व पणाला लावून राखले, वाढवले. आता उद्योगांचा जर विचार केला तर उद्योगी लोकांचा व्यवसाय व त्यात झालेली प्रगती याचे छान उदाहरण म्हणजे आपले JRD टाटा किंवा किर्लोस्कर कुटुंब यांचा व्यवसाय ही याची अत्यंत चांगली उदाहरणे म्हणून आपल्याला सांगता येतील. मागे भगवंताने व्यवसायात्मिका बुद्धी सांगितली होती. तसेच कोणत्याही बिकट प्रसंगी धीर न सोडता जे योग्य निर्णय घेऊन स्थिर अंतःकरणाने व्यवहार करतात त्यांचे म्हणजे सत्वशीलांचे शील. अशा या सर्व भगवंताच्या जणू मूर्तीच आहेत किंवा विभूती आहेत असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.